सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूट, एरंडवना, कर्वे रोड, पुणे येथे 10 ते 15 वर्षे कामावर असणारा संतोष भाऊ भगत यांनी 12 ते 14 महिने पगार न झाल्यामुळे 27 मे 2025 रोजी दुपारी 3:30 वाजता राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली आहे। सदर आत्महत्याग्रस्त युवकाच्या घरी प्रतिनिधीने भेट दिली असता आत्महत्या केलेल्या संतोष भाऊ कदम यांचे वडील व सख्खा मोठा भाऊ हे मिळून आले। त्यांच्याशी या आत्महत्या संदर्भात चर्चा केली असता सदर संस्थेमध्ये मृत व्यक्ती गेली 13 ते 14 वर्षे काम करत आहे। संस्था मोठी आहे, परंतु संस्थेच्या मॅनेजमेंटमध्ये कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर होत नसल्यामुळे खूप कर्मचारी नाराज असून बाहेरून व्याजाने पैसे घेऊन स्वतःचा संसार करत आहे। नावाजलेली व नावाने मोठी असलेली सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूट ही 25-30 वर्षे जुनी संस्था आहे, तरी देखील संस्थेचा मॅनेजमेंट कर्मचाऱ्यांना पगार देण्यास असमर्थ ठरत आहे। त्यामुळे कर्मचारी स्वतःचे जीवन संपवत आहेत। संतोष भाऊ भगत यांच्या मृत्यूने तरी सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूटचे मालक जागे होणार आहेत की नाही याबद्दल कर्मचाऱ्यांच्या मनात शंका आहे। मृत संतोष भाऊ भगत हा ज्या वेळेला फाशी घेत होता त्यावेळेला त्याने मॅनेजमेंटमधल्या लोकांना व्हिडिओ कॉल करून आपण पगार देत नाही म्हणून मी आत्महत्या करत आहे असा व्हिडिओ कॉल केला। त्यानंतर मॅनेजमेंटची लोक यांनी खरं पाहिलं तर घरच्यांशी संपर्क साधायला हवा होता, परंतु तसे न करता संस्थेतील काही पदाधिकारी कर्मचारी संस्थेतून थेट त्याच्या घरी आले। भाऊ हे सुद्धा बाहेर येऊन त्या लोकांना विचारले असता त्यांनी सांगितले की तुमच्या भावाने व्हिडिओ कॉल केला होता, तो आत्महत्या करत आहे म्हणून आम्ही आलेलो आहोत। परंतु हेच जर कधी संस्थेने त्यांच्या घरच्यांना व्हिडिओ कॉल आल्याबरोबर लगेच कळवलं असतं तर संतोषच्या भावाने त्याला फाशीपासून परावृत्त केला असता व आज त्याचा जीव गेला नसता, अशा भावना त्याच्या भावाने व्यक्त केल्या। सदर घटनेची पोलीस कंप्लेंट केलेली आहे। हे ज्या वेळेला संस्थेला कळालं त्यावेळेला दुसऱ्याच दिवशी संस्थेचे काही अधिकारी संतोषच्या घरी येऊन त्याच्या पगाराची रक्कम व इतर जमा असलेल्या रकमेचा चेक देण्याची त्यांनी तयारी दाखवली। संतोषचे कुटुंब अतिशय सर्वसाधारण असून आमचा मुलगा मृत्यू पावलेला आहे, त्यामुळे आता आम्हाला हे त्याचे विधी उरकायचे आहेत, ते पूर्ण झाल्यानंतर आम्ही तुमच्याशी संपर्क साधतो, त्यावेळेला काय असेल ते तुम्ही त्यावेळेला मदत करा अशी त्याच्या वडिलांनी व घरच्यांनी सांगितल्यामुळे सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूटचे पदाधिकारी परत गेलेले आहेत। माणसाचा मृत्यू झाल्यानंतर मदत करणे त्यापेक्षा तो असताना जर कधी त्याचा पगार वेळेत दिला तर आज संतोष सारखे कर्मचारी आत्महत्येचा विचार न करता व्यवस्थित नोकरी केली असती, हे संस्थेच्या लक्षात यायला हवं होतं। सदर आत्महत्येमुळे संस्था यापुढे तरी कर्मचाऱ्यांचा पगार वेळेत करेल अशा अपेक्षेने सर्व कर्मचारी काम करत आहेत। सदर घटनेचा आढावा घेतलाय मुख्य संपादक कैलास गायकवाड यांनी। तर तुमचं नाव सांगा आणि काय घडलं, कसं घडलं ते सांगा। नवनाथ भाऊ भगत, राहणार आम्ही जय भवानीनगर, चाळ क्रमांक 1। तर आमचा विषय असा आहे की भावाचा पगार गेले 13 महिने होत नव्हता। या कारणाने टेन्शन मध्ये असायचं कंटिन्यू, आणि प्रॉब्लेम असा झाला 27/2025 रोजी 3:35 त्यांनी आत्महत्या केली। कुठे केली ती आत्महत्या? माझ्या राहत्या घरीमध्ये 3ऱ्या मजल्यावरती दार लावून आत्महत्या केली। तर याचं कारण असं की वेळेवर पगार होत नाहीये, आर्थिक अडचणी, आणि त्याच्यामध्ये आई वडील माझे एकदम वयस्कर, बरोबर, त्यांना एक तर गोळ्यांना 8-9 हजार रुपये महिन्याला लागायचे, ते टेन्शन, घर भागवायचं टेन्शन, आणि एकट्याच्या जीवावरती 6 व्यक्ती, एकट्याच्या जीवावरती 6 जणांना सांभाळायचं। मग ही अडचण ही अडचण त्याला भावत होती, आणि ह्याच्यातनं एक तर पेमेंट होत नाहीये हे त्याला टेन्शन असायचं, आणि ह्या टेन्शन मध्ये तो कंटिन्यू की बाबा काय करायचं काय नाही करायचं, आम्ही तरी आधार द्यायचो त्याला। त्या संस्थेतले काही लोक पगार मिळत नाही म्हणून काहीतरी आंदोलन करतायत अशी काही लोकांमध्ये चर्चा आहे। आता जी काय त्याची ती संस्थेची जे काही शाखा आहे, जे नवले साहेबांच्या जेवढे शाखा आहेत, प्रत्येक कॉलेजचे पगार होत नाहीये। अच्छा, आणि हे प्रत्येकाचा प्रश्न आहे। कोणाचे 4 लाख, कोणाचे 8 लाख, कोणाचे 26 लाख, कोणाचे 25 लाख। आता आमचे भरपूर एक पैसे होते, कमी 13-14 महिन्याचं पेमेंट शिल्लक होतं। शिल्लक असल्यामुळं आणि पेमेंट तर येतच नाहीये, घर कसं भागवणार आहे, बरोबर। ह्या टेन्शन मध्ये त्यांनी हे प्रकार केले तर असे केले की व्हिडिओ कॉल केला स्टाफच्या लोकांवरती, नोकरी जिथं करतोय तिथं त्यांनी व्हिडिओ कॉल केला। व्हिडिओ कॉलवरती स्टाफच्या ज्या कोण मॅडम आहेत त्यांना पहिलं कळवलं की मी फाशी घेतोय। तर त्या मॅडमनी काय केलं, अधिकाऱ्यांना, तिथं जे कामामध्ये अधिकारी होते त्यांना घरी पाठवले की मनोज भगत आत्महत्या करतोय, फाशी घेतोय।
तर अधिकारी इथं अर्जंटमध्ये आले आमच्या घरी. घरी आल्यावरती आम्ही घरीच होतो, झोपलेलो होतो, दुपारची वेळ होती. तर आम्ही म्हटलं बा कोण आलंय. आता आम्ही खाली बसलो होतो आणि हे सगळे ते प्रकार वरती 3ऱ्या मजल्यावरती घडला होता. तर आमच्या जिन्याचा आवाज आला, धडधड करायचा, पळायचा वरती. तर आम्ही बाहेर डोकवलं तर म्हणलं काय रे तुम्ही कोणी, काय झालं, काय वर चालले. तर म्हणे की तुमचा भाऊ वर आत्महत्या करतोय. तर आम्ही सुद्धा पळता धूळ काढली आणि वरती गेलो. वरती गेल्यावरती दरवाजाला कडी लावली होती, आतमधनं रस्सी बांधलेली होती. आम्हाला काय जायला वर मार्गच नव्हता. आम्ही शेजारची डबल रूम आहे त्याच्या पत्रे फोडून आम्ही वरनं आमच्या घरामध्ये गेलो. गेल्यावरती आम्ही हेपर्यंत त्याने आत्महत्या केलेली होती. आणि हे अधिकारी जे त्यांनी पाठवले होते कॉलेज थ्रू, ते अधिकारी यायला त्यांना 20 मिनिटं लागली. पण हे 20 मिनिटांमध्ये एक आम्हाला कॉल आला असता बरोबर की बाबा तुमचा भाऊ वाचला असं करतोय, आम्हाला 1-2 सेकंद लागले असते त्याला वाचवायला. बरोबर. त्यांना यायला 20 मिनिटं लागली. पण ह्याच्यामध्ये यांनी व्हिडिओ कॉल केला होता, त्यांनी आम्हाला कॉल केला असता तर चांगलं झालं असतं. पण आज हे घटना घडायची होती ती घडून गेली. तर त्या अधिकाऱ्यावरती आम्ही मग पत्रे फोडून आम्ही वरनं आमच्या घरात प्रवेश केला. तर त्यांनी फाशी घेतलेली होती. आम्हाला जागेवरच सुचलं नाही, जागेवरच गतप्राण झाले. तसंच लटकलेला होता, साडी बांधलेली होती आणि साडीला फाशी घेतलेली होती. तिथून आम्ही पळती धूळ केली, त्याला खाली उतरवला, कृष्णा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. केल्यावरती आम्ही किंवा आमचा भाऊ वाचल या अपेक्षेने आम्ही त्याला तिथं शेवटी घेऊन जाणारच ना. बरोबर. नेल्यावरती डॉक्टरनी सांगितलं सॉरी तुमचा माणूस काय राहिलेला नाहीये. 20 ते अर्धा तास झाला ही घटना घडलेली, ते मृत्युमुखी पडलेले. पण याच्यातनं माझी एक मागणी अशी आहे की आम्हाला एक आधार एक तर होता त्याचा. बरोबर. आणि आम्हाला आधार असं की आम्ही 6 पोट होते एकट्याच्या जीवावरती, पेमेंट नाही, काय नाही. आणि आमचाच नाहीये, असे किती अधिकारी, किती नोकरी करणारे, झाडू मारण्यावर बसणं, फरशी पुसणाऱ्या बसणं, संडास बाथरूम घासणाऱ्या बसणं, ह्या लोकांचे पेमेंट नाहीये. आज हे आमच्या घरात अशी घटना घडली, उद्या दुसऱ्याच्या इथं घडायला नको. आणि आम्हाला न्याय पाहिजे म्हणून ह्याच्याकरता आम्ही लढतोय. आता न्याय हा आम्हाला भेटतोय न्याय आम्हाला, पण आमच्या विधी वगैरे चालू आहेत. आता आली होती का संस्थेची लोक इथं येऊन तुम्हाला काय आश्वासन दिलेलं? संस्थेचे लोक येऊन गेले, म्हणले त्याची काय पगार थक बाकी आहे, त्याचं काही एवढं काय, त्याचं काही प्रॉब्लेम असू द्या. ते आई वडील वयस्कर आहेत, त्यांना ते गोळ्या औषधे चालू करायचे, त्यांना मेडिकल कार्ड करून द्यायचे, काय महिन्याला पैसे आम्ही दोघांना चालू करू, काय तुमची मुद्दल असेल, पगार असेल ते आम्ही तुम्हाला सगळे देऊ. पण आम्ही म्हणलो की आमच्या विधी वगैरे चालू आहे, सगळं आम्ही ठरवलेलं आहे. कारण आमचा माणूस तर गेलाय आणि आमच्याची ताकद नाहीये की आम्हाला तुम्ही ते द्यायला आलेत. तुम्ही म्हणले का आमचे विधी चालू आहेत. आणि जर कधी ती संस्था लोकांना फसवतच आहे आणि जर कधी तुमचे विधी सगळे संपल्यानंतर तुम्ही मागायला गेले आणि त्यांनी त्यावेळेला हात वर केले तर त्याच्यानंतर तुम्ही काय करणार? आम्ही आता आमच्या विधी चालू असल्यामुळे ही संस्था एवढी विश्वासार्हता गमावलेली संस्था आहे. विश्वास तर आई वडिलांवरती पण ठेवू शकत नाही माणूस आणि मुलं भावावरती ठेवू शकत नाहीये. पण हा जो प्रॉब्लेम आम्हाला न्याय पाहिजे आणि आमची परिस्थिती अशी एवढी बिकट आहे. आता हे प्रॉब्लेम पण असे आहेत की आम्हाला आधार सुद्धा कुणाचा राहिलेला नाहीये. आधार होता तो तोच होता. माझा असं आहे की मी एक रिक्षा ड्रायव्हर आहे. मी कधी कधी गेलो गाडीवरचं गुडघे दुखतात, उठायचा प्रॉब्लेम आहे, कमरेचा प्रॉब्लेम आहे. हे माझे वडील आहेत. त्यांनी तुमच्या घरातल्या एखाद्या मुलाला, तुम्ही अजून 2 भाऊ आहेत, त्यांना काय नोकरीचं आश्वासन वगैरे दिलंय का? नाही, त्याच्या बदल्यात तसं काय दिलं? तुम्ही तशी काय मागणी केली का? नाही, आम्ही मागणी केली पण नाही आणि आम्हाला नकोच आहे. असल्या थर्ड क्लास कॉलेजमध्ये आम्हाला नोकरी घ्यायची पण नाही. का तर ह्या कॉलेजमुळे आमचा भाऊ गेलेला आहे. ओके. का तर हा पगार वेळेवर नाहीये, ह्या कारणाने माझ्या भावाने आत्महत्या केली. आणि केली तर व्हिडिओ कॉल करून केलेली आहे. माझ्या भावाला दुसरा काय प्रॉब्लेम असता बाहेरचा तर त्यांनी तो वैयक्तिक आम्हाला सांगितला असता. बरोबर. हे आज एवढे पैसे बाकी, एवढे 13 महिने घर भागवायचं, आई वडिलांना सांभाळायचंय, भावांना सांभाळायचे, 4 लहान पोरं सांभाळायची, ह्या कारणाने त्यांनी फाशी घेतली. याला कारण आहे नवले साहेब, त्याचे स्टाफची लोक आणि नवले कॉलेज. ठीक आहे. पण आम्हाला आता एकच मागणी आहे, आम्हाला ह्याच्यामधनं न्याय मिळावा. काय असेल ते आम्हाला आमचं, आता आमचा भाऊ का आता परत येऊ शकत नाहीये आणि आमच्यात ताकद नाहीये कुठल्या गोष्टीची. आम्हाला जेवढं करता येत होतं आम्ही तेवढं केलं. म्हणजे पावन संघटना बोलवली, मीडियावाले बोलवले. तुमच्या भावाचा पगार रखडला होता आणि तुम्हाला त्यावेळेस तुमच्या भावाला थोडक्यात जाग कशी आली की 13 महिने झाले आता पगार भेटला नाहीये, तुम्ही 2 महिने झाले, 3 महिने झाले, त्यावेळेस त्यांना त्यांच्या पाठीशी का लागला नाही? अहो त्यांच्या पाठीशी आता माझा एकटाच भाऊ नाहीये हा माझा जो मृत्युमुखी पडलेला
या नवले कॉलेजमुळे ज्या माझ्या भावानी फाशी घेतली, हा माझा एकट्याच भावाचा प्रश्न नव्हता, अनेक लोकांचा, अनेक कामगारांचा हा प्रश्न होता. आता पगार माझ्या भावाचा जसा 13 महिन्याचा, काहींचा 1.5 वर्षाचा, काहींचा का असं, ते आम्ही काय केलं, आम्ही चौकशी वगैरे काही केली नाही. प्रश्न आमचा आहे की हे जे केलंय, हे भावाने आमचे केलं, हे नवले कॉलेजमुळे गेलेलं आहे. कुठल्या इन्स्टिट्यूट मध्ये होते तुमचे भाऊ? नवले कॉलेजमध्ये कुठल्या इन्स्टिट्यूट? नवले एरंडना कॉलेजमध्ये. सही, ते एवढं काय नाव सांगता येणार नाही बाकीचं मला, पण आम्ही कसं पहिल्यापासून की एरंडना नवले कॉलेज कुठलं न स्टॉप असलं. ठीक आहे, संस्थेने तुम्हाला आता आश्वासन तर दिलेलं आहे. पाहूया आपण, तुमचा त्यांच्यावर विश्वास आहे का ते देतील म्हणून असं वाटतंय तुम्हाला? एक असा विषय आहे, त्यांनी आमच्यावरती विश्वास आता ठेवला, आम्ही त्यांच्यावर ठेवलाय, पण आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या आम्हाला जर त्यांनी व्यवस्थित पार पडून दिल्या तर तुमची काही तक्रार नाहीये? आमची काही तक्रार नाहीये. तशी आमची तक्रार पण झालेली आहे. पोलीस स्टेशननी तक्रार घेतलेली, आपली तक्रार घेतलेली आहे. याचं काय पोस्टमार्टम वगैरे केलंय? आम्हाला देत नाही ना, आम्हाला आता लगेच नकोय, पण कारण आम्हाला एक असं करायचंय, एफआर पावती आम्ही आणलेली नाहीये. मी स्वतः या केसला फिर्यादी आहे. ओके. हा, मी एफआर कॉपी अजून घेतलेली नाहीये. आमच्या विधी वगैरे पार पडल्या, आमची एक मीटिंग मांडल्या जाणार आहे. या मीटिंग मध्ये आम्हाला ज्या अटी मान्य होतील, या अटीतनं जर आम्हाला अटी मान्य केल्या तर आम्ही हा जो काही विषय आहे तो थांबवतोय. आणि जर आम्हाला अटी जर आमच्या पद्धतीप्रमाणे नाही जर पटल्या तर आम्ही विषय थांबवू शकत नाही. नवले कॉलेज साहेबांवरती आम्ही गुन्हा दाखल करू. ठीक. अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. टॉप न्यूज पुणे. जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड. संपर्क क्रमांक 8080 17 80 77. पुणे शहरात न्यूज रिपोर्टर नेमणे आहे. इच्छुकांनी वरील मोबाईल नंबरवर संपर्क साधावा. टॉप न्यूज पुणे.